तुम्ही कधी खाल्लाय का असा चमचमीत मसाला पाव? बटरमध्ये तळालेला मसाला आणि मसाल्यात बुडालेला हा पाव. आहाहा! आलं की नाही मंडळी तोंडाला पाणी. अगदी 10 मिनिटात बनवून तयार आहे ही रेसिपी. करायचं काय, तव्यामध्ये थोडंसं बटर आणि तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि गाजर देखील मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी आणि लगेचच यामध्ये मीठ टाकून घेऊया, जेणेकरून आपला टोमॅटो आणि भाज्या देखील लवकर शिजल्या जातील. नंतर थोडंसं मॅशरने याला मॅश करून घ्यायचं आणि यामध्ये मसाले टाकून घ्यायचं, जसं की लाल तिखट, थोडंसं हळद आणि पावभाजी मसाला. व्यवस्थित मिक्स करायचं, थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून भाजी करपणार नाही आणि मस्त अशी भाजी आपली या ठिकाणी शिजलेली आहे. थोडीशी कोथिंबीर पेरून घ्यायची आणि त्यानंतर याला तव्याच्या साईडला या पद्धतीनं असं पसरून घ्यायचं आणि मध्यभागी थोडासा बटर, थोडीशी पावभाजी, कोथिंबीर टाकून परत थोडीशी भाजी मिक्स करायची आणि या मसाल्यामध्ये मस्त असा पाव असा बुडवून घ्यायचा. तर बघा मस्त या ठिकाणी चमचमीत असा आपला मसाला पाव तयार झालेला आहे. कधी पावभाजी बनवायला वेळ नसेल आणि पावभाजी खायची इच्छा असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा. बाय.